रामकृष्ण हरी रोहन. तर रोहनला सांगितले तेलाचं मला कॅन फोडून दे म्हणून. ते निघतच नाहीये, गोल 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 फिरते. आणि वरण फोडणी टाकायचे मला. डाळ शिजवून ठेवलेली आहे इकडं. निघालं नव्हतं. कॉलेज करत असताना लेकरू माझं काम पण करतं बरं. आजी लोकांना चहा करून देतं बाहेर गेल्यावर, जेवण वाढतं, बरोबर ना. पाहुणे आले की पाहुण्यांशी बोलतं, स्वतःचं कॉलेज करतं, अभ्यास करतं, बांधकामावर जातं. हुशार बाळ आहे माझं. बास. तर म्हटलं आई मी करतो तुला मदत. तर म्हटलं कर बाळा. कामाला बाई तर बघते, पण आत यायला गाड्यांना आहे ना, यायला जायला काही नाही म्हणून आहे ना, बायकांना जरा अवघड चाललंय. हित आहे बघ वरण रोहन. घ्या. मुलांना सगळं शिकवायचं असतं, काय नसतं. मुलांनी केलं तर काय होतं. हां ठेवा. खाली करायचं वरील डाळ. यांनी केलं ना की जीव वरण आहे ना सगळं एक जीव होतं. आणि आजी लोकांना चुरून खायला लागतं ना सगळ्यांना, म्हणून आपण रोजचं वरण जरी शिजवलं चुलीवरती शिजवतो, पण असं करतो. बास. बघा रोहनने किती छान अशी डाळ करून दिली मला. आणि तो करतो मला कामामध्ये मदत. तर रोहन बाळा थँक्यू. आता मी माझं करते. तर मी आता वरणाला तडका देते. यांना सगळं येतं. आज यांनी आहेत दोघं म्हणूनच मी हे काम करू शकते, नाही तर काय नाही. मेरे दो अनमोल रतन. काय म्हणू रोहन? राम आणि लक्ष्मण. राम लखन म्हणू. राम लखन म्हणायचं. बर. आता कुठं गेलं की वाटायचं, ते वाटायचं कुठं गेले काय नाही. आहे की आपलं बेलना. मी नवीन आले होते ना पुण्यामध्ये, तेव्हा माझ्याकडे खलबत्ता वगैरे काहीच नव्हतं. तर गिलासामध्ये ना असं मी वाटायचे. आता पण बऱ्याचशा बाया वाटतात त्याला. काय असं लसूण थोडासा चेचून टाकायचा. वरणाला आपल्याला तडका द्यायचा. आधी जरा मोहरी टाकते, हिंग टाकायचं थोडं. जिरे करपतात ना, म्हणून जिरे जरा उशिरा टाकायचे. जिरे. माझ्या हातचं वरण माझ्या आजींना खूप आवडतं. आमच्या आईच्या हातचं वरण खूप छान असतं म्हणतात. आता टाकू थोडा कढीपत्ता. कढीपत्ता धुवून डब्यात भरून ठेवलाय. त्यातली मिरची 2-4 मिरच्या पण टाकायच्या, म्हणजे त्यांना बरं वाटतं जरा. कसा वास येतो रोहन? छान वास येतो एकदम. छान वास येतो. असं वाटतंय आताच खावं ते वरण. सर्दी झाल्या बरं रोहनला. आजी लोकांना सगळ्यांनाच बरं नाही बघा. आणि ना थोडंसं हिंग टाकायचं, खूप नाही टाकायचं. थोडंसं हिंग तेलात टाकायचं. आपलं आता सगळं लाल झाले. आता आपण ह्याच्यात टाकायचं. बसली तुम्ही रोहन? आलं का? मस्त वाजते. मस्त वास येतो एकदम. छान. चला आता मी दाखवते तुम्हाला आजी लोकांना शिकवते. रोहनचं माझं इकडचं काम झालेलं आहे. आता वरण ठेवते जरा. थोडंसं ह्या शेगडीवरती गरम पाणी करून घेते वरणाला. आणि मग सगळ्यांना भेटते. स्वयंपाक झालाय सगळा. चपात्या वगैरे करून घेतल्या. जरा शिळ्या चपात्या उरल्या. जरा 2-4 दिवस जरा बाहेरचं जेवण येत होतं ना, हे काय एवढं करून ठेवलं चपात्या वगैरे. मस्त सकाळी इकडं भात वगैरे शिजवून ठेवल्या. एवढे तांदूळ नीट करून ठेवले. काल पिठाच्या गिरण्या लावल्या होत्या, तिथं दळून ठेवले तर बरेचसे. आणि आपण जाऊया आजी लोकांना पण भेटायला. एवढं एक पातेलं पाणी वतते गरम, कारण वरणामध्ये ना कधी गार पाणी वतायचं नाही. काय होतं, वरण खराब पण होतं आणि चांगलं नाही लागत. कुठल्याच भाजीमध्ये गार पाणी कधी वतायचं नाही. राडा पडलेला आहे इकडं पसारा. मांजराचं खायचं संपलेलं आहे. रोहित म्हटलं आई मी आज घेऊन येतो. वाघोलीला वगैरे गेलो तर. देवाची पूजा वगैरे झालेली आहे छानपैकी. घरातलं सगळं उरकलेलं आहे.
स्वयंपाक पण झालाय सगळा आजी लोकांचा. हाय, अमृता उन्हात बसले. अमृताला पण सर्दी खोकला झाला होता. काल जरा ताप पण आली होती. गोळी वगैरे दिली. बरी आहे का तू आता? खाशी येते का? खाशी कमी झाली आहे का? कमी झाले ना. ताप पण आता उन्हात बसले, अंग गरमच लागणार नाही. पण नाही, बरी आहे ना तू? कारण काय माहितीये का, सर्द्यालाच एकाला झाली ना दुसऱ्याला सर्दी, दुसऱ्याला झाली. सर्दीचं तसंच असतं, एकमेकाला होती. हे बघा मंदाई बरी आहे का तू? तुला नाही ना खोकला वगैरे सर्दी वगैरे? मंदाईचं इतकं ओके काम आहे ना आजकाल की नाश्ता जेवण करते, मस्त आपलं शांत झाडाखाली बसलेली असते. तिचं नाही, एक नाही, दोन नाही, कुठल्याच आजीचं नाही, पण हिचं बीपी वगैरे आम्ही हिचं नेहमी चेक करतो सगळ्यांचा. हिचा बीपी एकदम ओके असतो. फक्त आपण एक तिला दुपारच्याला गोळी देतो असावं म्हणून, नाही का. सरांनी म्हटले माथा वगैरे उठू नये, चक्कर वगैरे येते तिला थोडीफार, म्हणून. बरी आहे ना तू? मस्त आहे ती. तिला काही शुगर नाही, काय नाही. आणि ती सकाळी उठलं की इकडं सगळीकडे फिरती. तिला काय माहिती नाही वरती काय होतं, ती वरती बसतच नाही, किती आपण काही म्हणा. ते बघा भात वगैरे शिजवून ठेवला इकडं. इंद्रायणी तांदूळ आले होते, मला एक कट्टा आला होता इंद्रायणी तांदूळाचा, तर ते चिकट भात होतो, मस्त वास येतोय बघा, उघडले तरी वास येतो. आणि ही वांग्याची मी भाजी केली आहे मस्त, कांदा मसाला वगैरे घालून झणझणीत भाज्या करत असते मी. मस्त भाजी वांग्याची. आत वरण केले, चपात्या केल्यात, भात केलाय. हे बघा इकडचं सगळं स्वयंपाक सगळं झालेलं आहे. आता जाऊया जरा वरी. मंदाई आज चहा बिस्किट खाल्लं ना? आज मी नाश्ता नव्हता सकाळी दिला, म्हणजे चहा बिस्किटच खाल्ले सगळ्यांनी. छान. हे बघा रांगोळ वेडी वाकडी आपलं कामात काम. चला वरती काय चाललंय बघू. रामकृष्ण हरी. हा, अरे देवा, मी काय सांगितलंय? फिरायचं. सकाळी थोडं फिरायचं. तू पण उठली फिरायला? कुठे चालले तुझे केस? फ्रेंड झाल्या तुम्ही दोघी? ही तुझी मैत्रीण झाली? हा, आता काय करायचं? नाही आहे की, पण तुम्ही मैत्रीण. जाऊ दे आता. मग वेगवेगळं दिसलं, तेल लावलं चांगलं आणि मस्त तेल. बघा असं एक जीव व्हायला पाहिजे, जीव लागायला पाहिजे. आकाबाई इकडे कोण कोण आहे अजून? वैजंत आजी, काय लक्ष्मी आजी, आव बराव का? गोळी खाल्ली का रात्री? नाही म्हणत होतीस? आता नाही म्हणले, आता परत हो म्हणले की. हो का? सकाळी काय खाल्लं मग? काय दिलं का लावतीने आणून वरी? बर, सगळ्यांनी खाल्ले? सगळ्याला बराबर दिले का? एक एक पुढे होते का बिस्किट होते? चार चार? बाप रे, कोमल पण चालते बघा. बाप रे बाप. मनाजी आजकाल लय माया करते हा सगळ्याची. कस काय एवढा बदल झालाय मनाजी? काय असतं माहितीये का, होतं माणसांमध्ये बदल. तिला तिची चूक कळली, हे माझ्यासाठी खूप मोठे आहे. बरोबर आहे का नाही? मनाजी चुकली, मनाजीला मनाची चूक कळली, तर मनाजी आता सगळ्यांसंग छान राहते, प्रेमानं राहते. असंच राहायचं सगळ्यांसोबत, हा, हसून खेळून मस्त. हसण्यानी हा छकुले काय होतं? छान वाटते. हसण्याने काय होतं? आयुष्य वाढतं. हसा बरं सगळ्यांनी मोठ्याने एकदा. हसा. हसण्याने नेहमी आयुष्य वाढतं. खुश वाटतं. हिला हसवा रे कुणीतरी, हिला हसवा. कसा हसती? कसा हसती? कशी कशी? हा, वाजू दे. कशी हसती? हा, धन्य निरंकारजी.
रामकृष्ण हरी. वत्सल आजीचं हसणं एकदम. आत कोण कोण आहे? मला आत कोण? थांबा थांबा थांबा, तिकडे जाऊ द्या मला. महिला मंडळ आमच्या आज इकडे काय करतात बघू बरं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुंभार मॅडम कुठे आहेत? कुंभार मॅडमला बोलवा आणि ताईला बोलवा. हे बघा बटाटे दिले होते दादांनी, तर ते बटाटे जरा वापल्यासारखे झाले तर म्हणून त्याला नीट करत बसलेत. माझ्या आजी लोकांना काही सांगायची गरज नाही. आजकाल त्यांनी पण करतात. त्यांच्या स्वतःचं घर आहे. कुणाचं घर आहे? ही तुमचं घर आहे. हा, मग तुम्ही लक्ष द्यायचं. तुमची आई खाली असते, मग वरच्या ह्या लेकरावानी वरच्या सगळं लक्ष द्यायचं, ध्यान द्यायचं. ही लिकरू तर लय हुशार आहे बघा. आणि ही पण लिकरू, ही तर एक नंबर भाज्या नीट करून देते. आजकाल मन आजी नाही येत खाली, पण ही लिकरू सगळं काम करता तुमचं. तुमच्या सगळ्या आजी लोक लय हुशार आहेत बाबा, लयच हुशार आहे तुम्ही लोक खरंच. तुमच्या आईची येडी आहे. आई हुशार तर लेकरं हुशार. हुशार असली तरच लेकरं हुशार होत्या. चला, आईचं बी काम चालू आहे. कुठं आहेत कुंभार मॅडम? ते कुठं आहेत? ढकलून एकमेकाला काय करताय मध्ये? आत काय करताय? खाली करावं व्यवस्थित. बर, इकडं बटाटे करतात नीट, इकडे ही खाटाखाली काहीतरी काम करतायत. सगळे लेकरं बघा चटपटे काम करतायत आता. आणि हे कोणी आणलंय? कलावतीपाशी मी दिलं होतं सकाळी. दिले नाही का तुम्हाला ब्रश? आणि ती सगळ्याला ब्रश दिले? कुणाला राहिले? वत्सला आजीला घ्या ना मग. सगळ्यात पहिले बोट केलंय, दिलं मला पहिलं. दिलं? आणि हे घ्या ना खोलून. हा, सगळ्याला दिलं का? सगळ्याला दिलं. छकुले तुला ब्रश पाहिजे? नको? बघू दात आहेत का? आकर. छकुलीला ए तुला पाहिजे का ब्रश? का आहेत का तुला दात? मला दात हायत पण मला मपल्या हाताने माझ वाजत येत. वाजत आहेत? कसे वाजतात? हा. आता बघा दात घासून म्हातारी आपली आजी वाजवून दाखवायला. कुठं वाजले माझे ब्रश? निघास चल. तुझी बरंच नको बाय. घे की म्हातारी आजी. अगं ब्रश न घास ग. नको नको घे तुला पिशवी. नको बाई. बरंच नको मला. मग काय द्यायचं तुला? पांढरं टूथपेस्ट द्यायचं का? ते लावायला द्यायचं का? नको नको. दाताला लावायला? हा अजून दात वाजतात मग. करा. हा, कसलं वाजतात? घे 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 एक. घे. मला ती लावायचंय, दाताला लावायचं. असं ना. हा ठेव. कोलगेट आहे. दर चपलं. घेऊ. आ कोणती टॉवेल कोणती टॉवेल? असू दे, म्हातारी आजी आहे ती. म्हातारी आजी आहे ती. असू दे, म्हातारी आजी आहे ती. चला जाऊ का? रामकृष्ण रे. हा आका धर. कशा हसून दाखवली? पडलं होतं का? ही पडलं होतं ना. आता ते काय आहे? त्याला काय म्हणतात सांग बर. मला नाही ना माहिती म्हणूनच उघडून बघत आहे. बघ एकदा बघ लवकर. उघडतोय. दे ग उघडून. वैजंता ताई म्हणावं का वैजंता आजी म्हणावं का काय म्हणावं ह्यांना कळत नाही. ह्यांचे बारक्या लेकरासारखे नावच येतात. हा द्या द्या आजीला द्या. कोलगेट आहे कोलगेट. कोलगेट. काय करतीस त्यानं? कोलगेट आहे. हा काय करतीस मग? दाताला लावतीस का? हा दाताला येईल ना. हा चला जाऊ का? रामकृष्ण.